कादंबरीचे नाव जाणता राजा, पृष्ठ क्रमांक 20. या दोन्ही शत्रूंना शिवाजीराजांनी आपल्या स्वराज्याच्या सीमापार पिटाळलं होतं. ते स्वतः अखंड परिश्रम करीत होते. विश्रांती म्हणजेच आळस ती त्यांना सोसवतच नव्हती. त्यांचे हेर कोकणातील दऱ्याखोऱ्यात आणि सागरी किनाऱ्यावर हव्या आणि नको अशा गोष्टींचा शोध घेत होते. कारण पुढची मोठी झेप कोकणावर घालायची होती. याच काळात त्यांचं लक्ष पुण्याच्या आग्नेयेस अवघ्या 10 मैलांवरती असलेल्या कोंढवे गावावर गेले. कोंढाणा ते भुलेश्वर या डोंगररांगेच्या उत्तरणीवर हे कोंढव बसलेलं होतं. तेथूनच बोगदेव घाटातून करेपठारात जाण्याचा प्राचीन रस्ता होता. या घाटाच्या पायथ्याशीच कोंढवे गावाला प्यायला पाणी नाही अशी लायलाय अवस्था उन्हाळ्यात कोंढण्याची होत होती. शिवाजीराजांनी या कोंढव्याच्या जवळ अचूक जागा शोधून धरण बांधायचं ठरविलं. जो काही पाऊस थोडाफार पडतो त्याचं पाणी बंधारा घालून अडवायचं. कमीत कमी खर्चात आणि उत्तम अभ्यासपूर्वक केलं तरी होतं. राजांनी तसंच करायचं ठरविलं. स्वतः जाऊन धरणाच्या जागेची पाहणी केली. जागा निवडली. उत्तमच. पण जिथं बंधारा घालायचा तिथंच एक प्रचंड धोंड उभी होती. ही धोंड फोडणं आवश्यकच होतं. हे अतिकष्टाचं काम राजांनी कोंढण्यातल्याच येसबा कामटे नावाच्या एका तरुण मराठ्याला सांगितलं आणि त्यानं ही धोंड फोडून काढली. धरणाचं काम सुरू झालं. वर्षही बचावलं, खर्चही बचावला. राजे स्वतः धरणाच्या जागी आले आणि निहायत खुश झाले. येसबानं जीव तोडून धोंड फोडून काढली होती. राजांनी येसबाला कौतुकाची शाबासकी दिली. कौतुकाने या येसबाला रोख रक्कम बक्षीस म्हणून देऊ लागले. राजा सुखावला होता. माझ्या स्वराज्यातले तरुण पोरं जीवापाड कष्ट करीत आहेत याचा त्याला आल्हाद वाटत होता. पण तो येसबा राजांची रोख बक्षिसे घेईच ना. तो म्हणाला, पैसे खर्च होऊन जातील. मला कायमची धान्य पिकवायला जरा जमीन द्याल का?